Hello and welcome to the next session of molecular basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण DNAचं सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन कसं होतं त्यासाठी आपण मेसलसन आणि स्टॅल एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन फॉर सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन हा पार्ट आपण पाहिलेला होता. ओके, आजच्या तासाला आपण एक याच टॉपिकमधला खूप इम्पॉर्टंट पार्ट पाहणार आहे की जो CETसाठी, नीटसाठी, इवन बोर्ड एक्झामसाठी सुद्धा खूप खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो पार्ट म्हणजे आहे प्रोटीन सिंथेसिस. त्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये कोणकोणत्या स्टेप्स असतात, प्रोटीन म्हणजे काय असतं, प्रोटीनचं बेसिक युनिट काय असतं, ते कशा पद्धतीनं जोडले जातात, कोणकोणत्या स्टेप्समुळं होतं, ह्या सगळ्या प्रश्नाचे ट्रान्स्क्रिप्शन काय असतं, ट्रान्सलेशन काय असतं, RNAचा रोल काय असतो, रायबोझोमचा रोल काय असतो, जिनॅटिक कोड्स काय असतात, हा सगळा पार्ट आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये खूप खूप डिटेल पाहणार आहे. तर आजच्या तासाला आपल्याला जो महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट पाहायचा आहे तो म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. ओके, प्रोटीन सिंथेसिस हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. प्रोटीन सिंथेसिस सुरुवातीला आपण बघूया प्रोटीन्स म्हणजे काय आहेत. सो प्रोटीन इज अ लॉंग पॉलीपेप्टाइड चेन of alpha amino acids अल्फा अमायनो ॲसिड हे प्रोटीनचं बेसिक युनिट आहे. पॉलीपेप्टाइड याचा अर्थ मेनी पेप्टाइड बॉन्ड्स असतात, पेप्टाइड बॉन्ड असतो आणि अल्फा अमायनो ॲसिड हे प्रोटीनचं बेसिक युनिट आहे. बायोमॉलिक्यूल आहे, इज अ इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल, इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल. हा लार्ज आहे अँड कॉम्प्लेक्स आहे. याला असंही म्हटलं जातं मॅक्रोमॉलिक्यूल. काय म्हटलं जातं? मॅक्रोमॉलिक्यूल. ओके, हा इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल आहे, लार्ज आहे, कॉम्प्लेक्स आहे. इट इज प्रेझेंट इन मोस्टली एन्झाईम्स, हार्मोन्स. याचं जे स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहे, सो स्ट्रक्चरल कॉम्पोनंट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स, एन्झाईम्स अँड हार्मोन्स. आता हे जे प्रोटीन सिंथेसिस होतं, हे प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी प्रोटीन सिंथेसिस करण्याच्या महत्त्वाच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यात 2 स्टेप्स महत्त्वाच्या असतात आणि ते म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. सो सिंथेसाइज्ड स्टेप्स इन प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ह्या दोनही स्टेप आपण खूप डिटेल पाहणार आहे. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं, DNA पासून mRNA तयार केला जातो, मेसेंजर RNA. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड असतो DNA, त्याच्यापासून काय केलं जातं mRNA, मेसेंजर RNA, M फॉर मेसेंजर. जो माहिती वाहून नेतो केंद्रकापासून सायटोप्लाझमकडं तो mRNA. म्हणजे समजा आपल्याकडं ही सेल आहे, हे न्यूक्लियस आहे, याच्यात हा DNA असतो डबल स्टँडर्ड. तर याच्यापासून माहिती सायटोप्लाझममध्ये आणणारा असतो तो mRNA.
म्हणजे पहिल्यांदा DNA पासून काय तयार केला तो mRNA, आणि तो mRNA मेसेंजर RNA असतो, इन्फॉर्मेशन कॅरी करतो, मेसेज कॅरी करतो. सो DNA प्रोड्यूस mRNA कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन, आणि ही सगळी प्रोसेस होते न्यूक्लियसमध्ये. युकॅरियोटिक सेल असेल तर न्यूक्लियसमध्ये, प्रोकॅरियोटिक सेल असेल तर सायटोप्लाझममध्ये, कारण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस हा पार्ट नसतो, तर युकॅरियोटिकच्या न्यूक्लियसमध्ये हा प्रोसेस होत असतो. ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, हा आलेला mRNA आहे, mRNA मेसेंजर RNA, याची आलेली सगळी माहिती वापरून प्रोटीन तयार केलं जातं, पॉलिपेप्टाइड तयार केलं जातं, म्हणजेच प्रोटीन तयार केलं जातं. या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सलेशन, आणि ही प्रोसेस मात्र सायटोप्लाझममध्ये होते, दोन्ही ठिकाणी, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझममध्ये. आपण या दोनही स्टेप्स आहेत या खूप खूप डिटेल पाहणार आहे. सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे ट्रान्स्क्रिप्शन, नंतर पाहायचं आहे ट्रान्सलेशन. तर ही प्रोटीनची जस्ट मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितली. डेली आपल्या सेलमध्ये, बॉडीमध्ये व्हेरियस टाईपचे प्रोटीन्स तयार केले जातात. प्रोटीन तयार करणं याला म्हणायचं प्रोटीन सिंथेसिस. हा मेटाबॉलिझमचा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये प्रोटीन इज नथिंग बट लॉंग पॉलिपेप्टाइड चेन ऑफ अल्फा अमायनो ॲसिड. अल्फा अमायनो ॲसिड आर दी बेसिक युनिट्स ऑफ प्रोटीन. हा MCQ पण आहे. पॉलिपेप्टाइड मेनी पेप्टाइड बॉन्ड्स असतात. मेनी अमायनो ॲसिड पेप्टाइड बॉन्डनी कनेक्ट केले की पॉलिपेप्टाइड तयार होतं. सो प्रोटीन इज इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल, लार्ज आहे, कॉम्प्लेक्स आहे, कॉल्ड ॲज मॅक्रोमॉलिक्यूल. मॅक्रोमॉलिक्यूल. इट इज स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. एन्झाईम्स आणि हार्मोन्स एक महत्त्वाचा घटक आहे. हे तयार होण्यासाठी दोन महत्त्वाच्या स्टेप्स असतात. या त्याच्या दोन स्टेप्स आहेत. एक पहिली स्टेप आहे ट्रान्स्क्रिप्शन आणि दुसरी स्टेप आहे ती ट्रान्सलेशन. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं, DNAची सगळी माहिती घेतली जाते mRNAकडं, आणि तो mRNA सायटोप्लाझममध्ये येऊन पॉलिपेप्टाइड म्हणजेच प्रोटीन तयार करतो. याला म्हणायचं ट्रान्सलेशन. हा फर्स्ट पार्ट आपण पाहणार आहे, हा सेकंड पार्ट आपण पाहणार आहे. इंट्रोडक्शन आहे प्रोटीन सिंथेसिसची, नोटबुकमध्ये लिहून घ्या. चला, आपल्याला प्रोटीन तयार होण्यासाठी जो मेन रूट असतो, मेन पाथ असतो, मुख्य मार्ग असतो, त्याला आपण सेंट्रल डोग्मा म्हणणार आहे. सो सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन तयार होण्याचा जो मुख्य मार्ग असतो, मेन पाथ असतो, कोणत्या मुख्य मार्गाने प्रोटीन तयार होतं ह्याला आपण सेंट्रल डोग्मा म्हटलेलं आहे. हे सेंट्रल डोग्मा म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन DNAकडून mRNAकडे, mRNAकडून प्रोटीनकडे ट्रान्सफर होतात. याला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सो पहिल्यांदा हे समजून घेण्यासाठी एक डायग्राम बघूया आपण. ही सेल आहे, सेल स्ट्रक्चर आहे, सेल मेम्ब्रेन आहे, हे न्यूक्लियस आहे, केंद्रक असतं, डबल स्टँडर्ड असतं, डबल लेयर्ड असतं, याला होल असतात. याच्यामध्ये हा DNA आहे, डबल स्टँडर्ड न्यूक्लिओप्लाझम. हा केंद्रकातला द्रव आहे, याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. हे न्यूक्लियस आहे. हा DNA आहे. हा बाहेरचं लिक्विड आहे, ज्याला आपण काय म्हणत असतो, सायटोप्लाझम. केंद्रकाच्या बाहेरचा जो पेशीमधला द्रव पदार्थ असतो याला काय म्हटलं जातं, सायटोप्लाझम. ओके. आता ही जी सगळी माहिती आहे प्रोटीन सिंथेसिसची ती DNA कडे असते. पण DNA हा एवढा मोठा मॉलिक्यूल आहे
की जो केंद्रकाच्या बाहेर येऊ शकत नाही. प्रोटीन मात्र तयार होणार आहे सायटोप्लाझममध्ये. इथंच का होणार? कारण प्रोटीन तयार करण्यासाठी लागतात रायबोझोम्स, अमायनो ॲसिड्स, एन्झाईम्स, एनर्जी, हे सगळा पार्ट इथं सायटोप्लाझममध्ये अवेलेबल आहे. पण कोणत्या सिक्वेन्सने अमायनो ॲसिड जोडायचे आहेत, कनेक्ट करायचे आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन ही कोणाकडे असते? DNA कडे. मग DNA एवढा मोठा मॉलिक्यूल आहे की जो DNA केंद्रकातून सायटोप्लाझममध्ये येणार नाही. प्रोटीन तर सायटोप्लाझममध्ये करायचं आहे. मग याचा एक मध्यस्थी मिडलमन तयार केला जातो, तो म्हणजे mRNA तयार केला होतो. ह्या DNA पासून mRNA तयार केला होतो, mRNA, आणि तो सायटोप्लाझममध्ये पाठवला जातो आणि मग त्या सायटोप्लाझममध्ये प्रोटीन तयार होणार आहे. कसं होणार आहे आपण बघणार आहे. हा एक मेन पाथ आहे, मेन रूट आहे. DNA टू mRNA टू प्रोटीन ही एका दिशेनं माहिती येते, रिव्हर्स मात्र जात नाही. सो दी युनिडायरेक्शनल flow of informations from DNA to mRNA, DNA to mRNA, आणि या mRNA कडून कोणाकडे ट्रान्सफर होणार आहेत? प्रोटीनकडं. mRNA टू प्रोटीन. Such a main path is called as central dogma. Is called as central dogma. डोगमा म्हणजे पाथ, रूट, कोणताही शब्द तुम्ही घेऊ शकता. याला आपण पाथ म्हणूया, सेंट्रल पाथ. सो युनिडायरेक्शनल आहे. काय आहे? फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन कोणाकडून कोणाकडे? DNA टू mRNA टू प्रोटीन्स, DNA टू mRNA टू प्रोटीन्स. याला म्हटलं जातं सेंट्रल डोगमा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता हा जो सेंट्रल डोगमा असतो हा जनरली मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये हा जो सेंट्रल डोगमा आहे, इट वॉज गिवन बाय, इन केस ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी, this central dogma was given by Crick in 1958. Given by Crick in 1958. कशा पद्धतीनं दिला जातो? तर यांनी असं सांगितलं की हा जो DNA आहे, ह्या DNAची इन्फॉर्मेशन जाते mRNA कडे. कोणाकडे जाते? mRNA कडे. DNA पासूनची इन्फॉर्मेशन mRNA कडे जाणं याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन ही फर्स्ट स्टेप असते प्रोटीन सिंथेसिसची. प्रोकॅरियोटिक सेल असेल तर सायटोप्लाझममध्ये होते, कारण डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतं, युकॅरियोटिकच्या न्यूक्लियसमध्ये होत असते. फर्स्ट स्टेप आहे. नंतर ह्या mRNAचं पुढं जाऊन mRNAची इन्फॉर्मेशन वापरून प्रोटीन तयार केलं होतं. काय तयार केलं होतं? प्रोटीन. पॉलिपेप्टाइड तयार होतं, म्हणजे प्रोटीनच तयार होतं. याला म्हणायचं ट्रान्सलेशन. काय म्हणायचं? ट्रान्सलेशन. आणि ही सेकंड स्टेप असते प्रोटीन सिंथेसिसमधली. सेकंड स्टेप आहे ही, मात्र सायटोप्लाझममध्येच होते. सायटोप्लाझम. व्याख्या ही सोपी आहे, पाठ करण्याची गरज नाही. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? सो सिंथेसिस ऑर फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA is called as transcription, and synthesis of protein by using information of mRNA is called as
ट्रान्सलेशन. सो ट्रान्सलेशन सेकंड फेज आहे, टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम, बट ट्रान्सक्रिप्शन इज द फर्स्ट फेज, टेक्स प्लेस इन न्यूक्लियस. कोणाचं? युकॅरियोट्स, युकॅरियोटिक सेल असेल तर न्यूक्लियसमध्ये होतं, आणि सायटोप्लाझम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. हे मात्र सायटोप्लाझममध्येच होतं. हा सेंट्रल डोग्मा आहे मॉलिक्युलर बायोलॉजीमधला, गिवन बाय क्रिक. सो DNA to mRNA is a transcription, first phase. mRNA to protein is a translation, second phase. हा इन्फॉर्मेशन माहिती वाहून नेण्याचा मुख्य मार्ग आहे, याला म्हणायचं सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन केस ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी, and it was given by क्रिक, फ्रान्सिस क्रिक इन 1958. ओके, आता काही रेट्रोव्हायरस असतील. इथंपर्यंतची जी माहिती आहे ती माहिती नोट करा, व्यवस्थित लिहून घ्या. पुढची माहिती आपण बघूया. ओके, चला, लिहिलेलं असेल तुम्ही सेंट्रल डोग्मा फॉर मॉलिक्युलर बायोलॉजी. आता हाच सेंट्रल डोग्मा काही व्हायरसेसमध्ये, रेट्रोव्हायरस किंवा रिबोव्हायरस म्हटलं जातं, यांच्यामध्ये थोडासा याच्यात चेंज आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनने होतो. म्हणजे तो कसा होतो हेही बघूया आपण. हा जो आहे हा मॉलिक्युलर बायोलॉजी गिवन बाय क्रिक. आता आपण काही रिबोव्हायरसेस आहेत, त्या व्हायरसेसमध्ये हा कशा पद्धतीनं होईल हेही बघूया. सो इन केस ऑफ रेट्रोव्हायरस किंवा रिबोव्हायरस, सो इन रेट्रोव्हायरसेस किंवा यालाच रिबोव्हायरसेस सुद्धा म्हटलं जातं. हा जो सेंट्रल डोग्मा असतो रेट्रोव्हायरस आणि रिबोव्हायरस मधला, जो सेंट्रल डोग्मा, इट वॉज गिवन बाय टेमिन अँड बाल्टिमोर. ह्या दोन सायंटिस्टनी रेट्रोव्हायरस किंवा रिबोव्हायरसमधला जो सेंट्रल डोग्मा आहे तो सेंट्रल डोग्मा त्या दोघांनी दिलेला आहे. कशा पद्धतीनं होतं तेही आपल्याला पाहायचं आहे. सो टेमिन अँड बाल्टिमोर इन 1970ला त्यांनी हा सेंट्रल डोग्मा दिलेला आहे. काय होतं बघा, याच्यामध्ये हा जो पार्ट असतो सेंट्रल डोग्माचा, याच्यामध्येच मी तुम्हाला हे दाखवणार आहे. DNAचा mRNA होणं, याला काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन. आणि आता ह्या mRNA पासून रिव्हर्स बॅक डायरेक्शन या डायरेक्शनला mRNA पासून DNA तयार होतो. mRNA पासून DNA तयार होतो, रिव्हर्स DNA तयार होतो. याला म्हटलं जातं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हटलं जातं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. म्हणून याला म्हणायचं रेट्रोव्हायरसेस किंवा रिबोव्हायरसेस शोज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. सो DNA इज कन्वर्टेड इंटू mRNA and mRNA is back converted into DNA is called as reverse transcription
म्हणजे इथून इथंच होतं, ह्या डी एन एपासूनच पुन्हा डी एन ए तयार होतो, पण सुरुवातीला एम आर एन ए, नंतर रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन होतं. एन्झाईम असतं रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज, याच्या साह्याने होतं. अशा पद्धतीचा हा सेंट्रल डोग्मा आहे इन केस ऑफ रेट्रोव्हायरसेस आणि इन केस ऑफ रिबोव्हायरसेस. ओके, कळालेलं आहे दोन्ही. तर रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शनमध्ये डी एन एचा काय होतो एम आर एन ए, आणि एम आर एन एचा बॅक काय होतो डी एन ए, म्हणजे डी एन एपासूनच पुन्हा डी एन ए तयार होतो. याला म्हटलं तर रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. काय म्हणायचं? रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. सो दिस इज इन केस ऑफ सम व्हायरसेस लाईक रेट्रोव्हायरसेस और रिबोव्हायरसेस. नोट, राईट डाऊन. बघा, सेंट्रल डोग्मामध्ये ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन महत्त्वाच्या स्टेप्स असतात. ही फर्स्ट स्टेप आहे, स्टेप नंबर 1. इथं लिहिलेलं आहे सेकंड स्टेप आहे, ही फर्स्ट स्टेप आहे. आता जेव्हा डी एन एचा एम आर एन ए तयार होतो, डी एन एचा एम आर एन ए तयार होतो, यासाठी इथं एन्झाईम लागतं. किंबहुना एम आर एचा एम आर एन एपासून डी एन ए तयार व्हायचं असेल तरीसुद्धा या ठिकाणी काय आवश्यक असतं? एन्झाईम. आता डी एन एचा एम आर एन ए तयार करणारं एन्झाईम असतं, याला म्हटलं जातं, हे जे एन्झाईम असतं याला असं म्हटलं जातं डी एन ए डिपेंडंट आर एन ए पॉलिमरेज. लक्षात ठेवायचं, हे जे पॉलिमरेज एन्झाईम असतं ते सिंथेसिसचं काम करतं. काय तयार करतं हे अगोदर लिहिलं जातं. आर एन ए पॉलिमरेज काय तयार करणार आहे? एम आर एन ए तयार करणार आहे. ओके, परंतु हे एम आर एन ए तयार करण्यासाठी लागणारी माहिती असते, ही इन्फॉर्मेशन कशावरती अवलंबून आहे, कोणाकडे असते? तर ती असते डी एन एकडं. म्हणजे डी एन एवरती अवलंबून आहे. एम आर एन ए तयार होणं हे कशावरती अवलंबून आहे? डी एन एवरती. मग डी एन एची इन्फॉर्मेशन वापरून नवीन एम आर एन ए तयार करायचं आहे, आणि म्हणून या ठिकाणच्या एन्झाईमला म्हणायचं डी एन ए डिपेंडंट आर एन ए पॉलिमरेज. कोणत्या प्रोसेससाठी लागतं? ट्रान्स्क्रिप्शन. मग रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन व्हायचं असेल तर, म्हणजे जसं आपण इथं लिहिलंय रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन, हा सेकंड इथून इथंपर्यंतचीच प्रोसेस आहे ट्रान्स्क्रिप्शन. मग यासाठी कोणतं एन्झाईम लागेल? काय तयार करायचं आहे? डी एन ए. म्हणजे पॉलिमरेज कुठलं लागणार आहे? डी एन ए पॉलिमरेज. कोणाकडून माहिती घ्यायची आहे? एम आर एन ए. सो कॉल्ड ॲज एम आर एन ए डिपेंडंट एम आर एन ए डिपेंडंट डी एन ए तयार करायचं, याला म्हणायचं डी एन ए पॉलिमरेज. अगदी सोपं आहे. हे एम सी क्यूसाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला असं विचारलं तर डी एन एचा एम आर एन ए तयार होतो म्हणजे कसलं एन्झाईम आहे? डी एन ए डिपेंडंट आर एन ए पॉलिमरेज. काय तयार करायचं आहे? आर एन ए. मग या आर एन ए पॉलिमरेज लागणार, आणि इकडं मात्र डी एन ए तयार करायचं आहे, आणि म्हणून याला डायरेक्ट तुम्ही असंही म्हणू शकता आर एन ए डिपेंडंट. एम आर एन ए, टी आर एन ए, आर आर एन ए. हे आर एन एच्या टाईप्स आहेत, आपण डिटेल पाहणारच आहे. आर एन ए डिपेंडंट डी एन ए पॉलिमरेज, हे दोन एन्झाईम्स हे खूप महत्त्वाचं काम करत असतात, आणि प्रोटीन सिंथेसिससाठी पण एन्झाईम आवश्यक असतात. ती कोणती एन्झाईम असतात, कशा पद्धतीनं सिंथेसिस करतात, हे आपण डिटेल पाहणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे? ट्रान्स्क्रिप्शन, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय अभ्यासायचं आहे? ट्रान्सलेशन. आता जेव्हा जेव्हा आपण यापुढं हे दोन शब्द येणार, हा तुमचा फ्लोचार्ट क्लिअर पाहिजे. फ्लोचार्ट क्लिअर पाहिजे. याला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. वन्स अगेन बघा, पुन्हा एकदा बघा. ओव्हरऑल सगळा हा जो पाथ आहे
संपूर्ण पाथ आपण पुन्हा बघूया. सुरुवात इथून होते DNA पासून, कारण कोणतंही प्रोटीन तयार करायचं असेल याची सगळी इन्फॉर्मेशन, ऑल इन्फॉर्मेशन्स आर प्रेझेंट इन DNA. मग या DNAची इन्फॉर्मेशन वापरून नव्याने काय तयार केला जातो? mRNA तयार केला जातो. सो DNA gives mRNA. So synthesis of mRNA by using information of DNA is called as transcription. It is first step in protein synthesis. In case of some viruses like retrovirus, ribovirus, this mRNA back converted into DNA. म्हणजे DNAचा DNA तयार होतो, पण थ्रू mRNA तयार होतो. याला म्हटलं जातं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणायचं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. इथं जे एन्झाईम असतं हे RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज, त्याचं नाव असतं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हे एन्झाईमचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हा मेन टाईप आहे, त्याच्यातलं हे एन्झाईम आहे. सेकंड स्टेपमध्ये काय होतं बघा, युकॅरियोटिकमध्ये स्पेशली एक्सेप्ट फ्यू व्हायरसेस, mRNAचा पुन्हा माहिती वापरून काय तयार केला तर पॉलिपेप्टाइड म्हणजेच प्रोटीन तयार केलं जातं. याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. सो सिंथेसिस ऑफ पॉलिपेप्टाइड ऑर प्रोटीन बाय युझिंग इन्फॉर्मेशन्स ऑफ mRNA is called as translation and it is second step in protein synthesis. हा जो रूट आहे, हा रूट काय इंडिकेट करतो? ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणूया आपण याला. ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन्स from DNA to mRNA to polypeptide म्हणजे प्रोटीन is called as central dogma of protein synthesis. ओके, एन्झाईम्स कळालेले आहेत तुम्हाला. ह्या दोन स्टेप्स महत्त्वाच्या आहेत, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन. पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे? ट्रान्सक्रिप्शन पाहायचं आहे. सेंट्रल डोग्माची डायग्राम काढून घ्या. ट्रान्सक्रिप्शन आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला ह्या दोनही स्टेप आपण डिटेल पाहणार आहे. ओके, थँक्यू.